नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडेही असा पॅटर्नचा ब्लाऊज असेल तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा ब्लाऊज पीस कसा शिवायचा, लहान गळा मोठा कसा करायचा, गळा रुंदी लहान मोठी कशी करायची. आता गळा रुंदी जी आहे ती लहान मोठी कशी करायची याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली असेल. आता ह्या पॅटर्नमध्ये शक्यतोवर प्रिन्सेस कट, 4 टक्स, 1 टक्स हे असेच ब्लाऊज याच्यात बसतात. शक्यतो टेलर कटोरीचं ब्लाऊज याच्यात शिवत नाही, पण आज आपण बघणार आहोत की ह्या पॅटर्नमध्ये हे कटोरीचं ब्लाऊज कसं शिवायचं, हे पॅटर्न कसं ॲडजस्ट करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी पाठीमागचा भाग घ्यायचा. जसं तुमचं ब्लाऊज असेल, जे काही माप असेल त्यानुसार तुम्ही हे कटिंग करून घ्यायचं आहे अस्तर. आता इथे सगळ्यात आधी गळा रुंदी मोजायची. आता इथे मी ही गळा रुंदी मोजली तर ही बरोबर 5.5 आलेली आहे. त्याच्यामुळे मला इथे गळा रुंदी कमी जास्त करायची गरज आलेली नाही. जर तुमची गळ्याची रुंदी पॅटर्नमध्ये जास्त असेल तर ती कमी कशी करायची त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. आता आणि त्यानंतर ह्याची उंचीसुद्धा मोजायची आहे. आता इथे माझ्याकडे जे अस्तरचं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे ते अगदी ह्या मापातच आहे. आणि शक्यतो असे जे पॅटर्न असतात त्याच्यामध्ये तुमचं 34 पासून तर 38 पर्यंतचेच ब्लाऊज इथे बसतात. त्या पुढचे ब्लाऊज याच्यात बसत नाही, पॅटर्न खूप छोटा असतो म्हणून. आणि जर तुम्हाला हे बसवायचंच असेल तर मग तुम्ही ह्या प्लेन भागात तुम्ही ते पॅटर्न बसवू शकतात, ह्या इथे. आणि मग नंतर इथे कटोरी आणि पाठीमागचा भाग, साईड पार्ट, इथे तुम्ही हे बसवू शकतात. आणि हा जो पॅटर्न आहे इथे तुम्ही बाही कटिंग करू शकतात. आता इथे हे दोन्ही पॅटर्न वेगवेगळे आहेत म्हणून मी इथे तसं करू शकत नाही आहे. बाही कटिंग इथे करू शकत नाही आहे. आता बघा, ह्या कापडाची घडी घातली एक, आणि घडी घातल्यानंतर आता जर सेम पॅटर्न राहिलं असतं तर बघा, मी असंसुद्धा हे असं करू शकली असती की इथे बाही ॲडजस्ट करून घेतली असती. पण इथे हा मागचा पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा पॅटर्न हा वेगळा आहे. सेम राहिले असते, डिझाईन सेम राहिली असती तर मी इथे बाही कटिंग केली असती. आणि त्यानंतर ह्या इथे जो बाहीचा कापड होता तिथे मी हे पाठीमागचा भाग ॲडजस्ट करून कट केला असता. आणि नंतर मग ह्या प्लेन कपड्यामध्ये कटोरी आणि साईड पार्ट हे अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून कट केलेलं असतं. पण इथे मी तसं करू शकत नाही आहे, कारण इथे पाठीमागचा भाग वेगळा आहे आणि फ्रंटचा वेगळा आहे. म्हणून इथे एक योगपट्टीसुद्धा ही अशी ॲडजस्ट केली असती. पण इथे ते शक्य नाही, कारण इथे हा जो पॅटर्न आहे, डिझाईन ही वेगळी आहे आणि खाली दुसऱ्या पार्टची जी डिझाईन आहे ती वेगळी आहे. म्हणून मी इथे ह्या पद्धतीने असं करू शकत नाही. जर तुमचं सेम असलं तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकतात. आता हे सेम नसल्यामुळे आता हे कोणत्या पद्धतीने कट करायचं ते आपण बघूया. आणि हे कटोरी ब्लाऊजमध्ये मी कट करणार आहे. हे 34 साईजचं ब्लाऊज आहे. ब्लाऊज उंचीसुद्धा 14.5 इंच आहे. आता हे अस्ताचं जे पॅटर्न आहे, जे जसं आपण नॉर्मल कटिंग करतो त्या पद्धतीने हे कटिंग केलेलं आहे. सगळ्यात आधी हा ब्लाऊज पीस असा पसरून ठेवायचा आहे. आणि हा जो पॅटर्न आहे पाठीमागचा भाग, इथे हा माझ्याकडे जे मी अस्तरचं कटिंग केलेलं आहे त्याच्यात बरोबर हा बसणार आहे. म्हणून इथे मला कमी जास्त करायची काहीच गरज नाही आहे. आता इथे हे एकसारखं मार्जिन ठेवून हे असा पॅटर्न ठेवून मी इथे हे कट करून घेणार आहे सेंटरमध्ये बरोबर. वरतीसुद्धा हे बरोबर अगदी बरोबर आलेलं आहे. कुठेही मला ॲडजस्ट करायची गरज आलेली नाही आहे. फक्त खाली इथे चेक करायचं. ह्या इथे दोन्ही बाजूला हे सारखंच मार्जिन यायला पाहिजे, अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. इथे जेवढं मार्जिन आलेलं आहे तेवढंच इकडे सुद्धा ॲडजस्ट करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. आता मी हे कट करून घेते आणि जसं आपण नॉर्मल गोल गळ्याचं अस्तरचं ब्लाऊज शिवतो, पाठीमागचा भाग शिवतो, त्या पद्धतीने हे मी आता हे शिवून घेणार आहे. सिंपल हे असं फक्त खाली
ठेवताना हे व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं आहे. दोन्ही बाजूला सारखंच मार्जिन राहील असं ह्या पद्धतीने हे ठेवायचं आणि मग शिवून उलटून घ्यायचं आहे. आता हे सिंपल होतं म्हणून याला काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा पुढचा भाग इथे कसा ॲडजस्ट करायचा आहे. दाखवल्याप्रमाणे इथे हे सुद्धा कापड मी पसरूनच ठेवलेलं आहे, घडी घातलेली नाही आहे. आता इथे मला हा कटोरी आणि साईड पार्ट ॲडजस्ट करायचा आहे. आता इथे एवढं जे आहे ते शोल्डर जॉईंटमध्ये जाणार आहे, म्हणून ते मी थोडं वरती असं ठेवणार आहे, ह्या इथे असं. आणि हे बरोबर ॲडजस्ट झालेलं आहे. त्यानंतर दुसरा पार्ट हा इथे हा असा. इथे सुद्धा सिलाई मार्जिन शोल्डर जॉईन करण्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढं वरती सोडून मी इथे हा ॲडजस्ट करून घेणार आहे. आणि इथे अगदी बरोबर हा ॲडजस्ट झालेला आहे. आणि हे कट करून घेणार आहे मापातच, एक्स्ट्रा कापड इथे कट करायला नाही आहे म्हणून. आता कटोरी ठेवताना बघा, हे जे साईडचे आकार आहेत ते दोन्ही एकमेकांसमोर येतील ह्याप्रमाणे हे ॲडजस्ट करायचं आहे, समोरासमोर येतील. आता हा मी गोलाकार इथे घेतलेला आहे जो त्याच्यासमोरच ह्या पद्धतीने हे ॲडजस्ट केलेलं आहे. इथे हुकलुक्स पट्ट्या येतील आणि हा जो गोलाकार आहे गोलाकार त्याच्यासमोरच दुसऱ्या कटोरीचा गोलाकार यायला पाहिजे, अशा पद्धतीने मी हे ॲडजस्ट करणार आहे. आणि हे बघा हे असं, म्हणजेच इथे जो वरती गळ्याचा जो भाग आहे तिथे सुद्धा ही डिझाईन येणार आहे. पॅटर्नवरची काठांची डिझाईन जी आहे ती बरोबर तिथे येणार आहे. अशा पद्धतीने हे ॲडजस्ट करून कट करायचं आहे. आता इथे मी जसं आहे तसंच कट करून घेणार आहे. इथे मी हा साडीतला एक्स्ट्रा कापड घेतलेला होता, कटोरी ब्लाऊज मला शिवायचं होतं म्हणून. आणि आता हे कट करून घेणार आणि नंतर मग हे जॉईन करून घेणार अस्तर आणि मेन फॅब्रिक. आणि त्या उरलेल्या कापडात तुमची बाही इथे होते. आता बघा हे कट करून घेतलेलं आहे आणि मग आता जे जोडून घेणार आहे. जोडल्यानंतर मग एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेणार आहे. आता हे बघा ही कटोरी आहे, ही सरळ बाजू आहे, तर अशी उलट केली आणि दोन्ही जे पॅटर्न आहे डिझाईन आहे ती समोरासमोर आलेली आहे, ही अशी बरोबर गळ्याच्या बाजूला इथेही आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता जर तुमच्याकडे असा प्रकारचा ब्लाऊज आलेला असेल शिवायला तर. आता बघा मी दोन्ही पार्ट इथे हे असे ठेवून घेत आहे साईड पार्ट आणि हे शिवून घेणार आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून. आणि त्यानंतर उरलेला एक्स्ट्राचा कापड जो आहे तो कट केलेला आहे आणि हे जोडून घेतलेलं आहे. आता बघा इथे हे सुद्धा अगदी बरोबर ॲडजस्ट झालेलं आहे आणि हे असं इथे जॉईंट होणार आहे ह्या पद्धतीने. आणि इकडे सुद्धा हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं जॉईंट करायचं आहे. नेहमी जसं आपण नॉर्मल ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने आपण हे ब्लाऊज शिवू शकतो. आता हे बघा हे बरोबर सिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, हे शोल्डर जॉईंटमध्ये. आणि हा पॅटर्न बरोबर इथे ॲडजस्ट झालेला आहे अशा पद्धतीने. आता मी इथे कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा हे जोडून घेतलेलं आहे साईड पार्ट, धागेसुद्धा इथे लॉक करून घेतलेले आहेत. साईड पार्ट कटोरी जोडून झाल्यानंतर मग इथे खाली योगपट्टी जोडून घ्यायची आहे आणि हे जे मार्जिन आहे ते बरोबर पायपिंगमध्ये जाणार आहे, म्हणून अगदी डिझाईन बरोबर आलेली आहे. आता इथे मी हुक लूप्स पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत, खाली योगपट्टीसुद्धा जोडून घेतलेली आहे. आता ह्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर काय करायचं, मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि एक पट्टी इथे चेक करायची आहे आणि जेवढी ही मोठी झालेली असेल वरच्या बाजूला तेवढी ही अशी गोलाकार देऊन इथे कट करायची आहे. गोलाकार हा कटोरी जॉईंट केलेले आहे ना तिथेपर्यंतच द्यायचा आहे, पुढे द्यायचा नाही आहे. हा इथे दाखवल्याप्रमाणे हे असं कट करून घ्यायचं आहे. नंतर ही पट्टी परत एकदा चेक करायची बरोबर झालेली आहे की नाही. आता ही बरोबर आलेली आहे म्हणून काय करायचं आहे, दुसऱ्या पार्टवर ही अशी ठेवायची आहे. आता ही खालची जी आहे ती लूप्सची पट्टी जरा पुढे आलेली असते म्हणून ती थोडीशी सोडून द्यायची आहे आणि अशी इथे हे ठेवायचं आहे. आणि खालीसुद्धा एकसारखी लेवल चेक करायची आहे आणि मग इथे हे मोजून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला जेवढं जास्त येत असेल तेवढं ह्या आकाराप्रमाणे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग ते कट करून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथे पायपिंग करायची आहे. आता मी एवढं हे जे आहे ते कट करून घेते आणि नंतर इथे
पायपिंग करून घेणार आहे. नेहमी आपण ब्लाऊजला जशी पायपिंग करतो त्या पद्धतीने आता मी इथे सुद्धा पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही बाजूला आणि हा पॅटर्न तयार झालेला आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही हा पॅटर्न तयार करू शकतात. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आणि हा पॅटर्न कसा दिसतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. ज्यांच्याकडे असं ब्लाऊज पॅटर्न असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा आयडिया येईल किंवा ते सुद्धा त्यांच्या टेलरकडे हा व्हिडिओ दाखवून अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेणार आहेत. कारण इथे आपल्याला जसं नॉर्मल आपलं ब्लाऊज असतं त्याच पद्धतीने मी हे कटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि हा पाठीमागचा भाग छोटा गळा होता पण तो मी खाली वाढून घेतलेला आहे आणि आपल्याला जसा पाहिजे तशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.